आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पान क्रमांक 58 मार्क शुभवर्तमान अध्याय 7 वचन 24 ते 30 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। मग तो तेथून निघून सोर प्रांतात गेला। तेथे तो एका घरात गेला। हे कोणाला कळू नये असे त्यांच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते। पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता, अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली। ती बाई हेलनी असून सुरफुणकी जातीची होती। तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा। तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही। मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्री ही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात। तो तिला म्हणाला, तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे। मग ती आपल्या घरी गेली, तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ही घटना तेव्हाची आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवरती, ज्या पृथ्वीवरती आपण राहत आहोत तिथे तो राहत होता। इस्रायल मध्ये येशू ख्रिस्त होता आणि इस्रायल राष्ट्रामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराचं कार्य, पित्याचं कार्य या भूमीवरती केलं। आणि हे कार्य करत असताना येशू ख्रिस्ताच्या द्वारे अनेक लोकांची जीवन बदलली। काही लोकांनी आपल्या जीवनामध्ये शांतीचा, मुक्तीचा असा बराच अनुभव घेतला। लोक येशूच्या मागे जात होती आणि येशूचा मागोवा घेत होती। येशूचं त्यांना अनुकरण करायचं होतं, येशूला त्यांना ऐकायचं होतं, येशूला त्यांना पाहायचं होतं, येशूला त्यांना स्पर्श करायचा होता। कारण येशूच्या सानिध्यात राहिल्यामुळे स्वर्गातला आनंद आणि शांती त्यांच्या जीवनामध्ये येत होता। आणि म्हणून येशूला गुप्त राहणं शक्य होत नव्हतं। येशू कुठल्या गावात आहे असं जरी कोणाला कळालं, कोणाला बातमी जरी लागली की येशू अमुक गावात आहे, लोक तिकडे जाऊन गर्दी करायचे। लोकांना बातमी लागली की येशू कोणाच्या एका घरामध्ये आहे, लोक तिकडे जाऊन गर्दी करायचे। येशूला गुप्त राहणं शक्य नव्हतं, कारण येशूची प्रचिती आणि येशूद्वारे लोकांच्या जीवनात ज्या साक्षी घडल्या होत्या त्या लोकांमध्ये, त्या प्रांतामध्ये, त्या नगरामध्ये पसरत होत्या। आणि लोकांना पण हा विश्वास उत्पन्न व्हायचा, हा विश्वास निर्माण व्हायचा की ह्या माणसाला जर येशूकडे जाऊन शांतीचा अनुभव आलेला आहे, या माणसाला जर येशूकडे जाऊन मुक्तीचा अनुभव आलेला आहे, तर मी पण विश्वास ठेवतो की मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो की माझ्याही जीवनात शांती आणि मुक्तीचा मी अनुभव घेईन। आणि मग ही माणसे येशूकडे जातात, विश्वास ठेवतात, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तासमोर विश्वासाला सादर करतात आणि त्या विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य आणि शांतीचा अनुभव येत असतो।
आणि अशा बऱ्याच घटना बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यातली एक घटना आज आपण वाचत आहोत, आज आपण समजत आहोत. लिहिलेलं आहे की येशू एका गावामध्ये आहे. तिकडे त्याचे काही शिष्य आहेत त्याच्या बरोबर, आणि तिकडे एक स्त्री येते, एक बाई येते, जिचा उल्लेख बायबलमध्ये हेलेनी जातीची ती सुरफुंकी स्त्री होती. एकंदरीत ती परराष्ट्रीय स्त्री होती. आणि ह्या बाईचा प्रॉब्लेम असा असतो, या बाईची समस्या अशी आहे की हिची एक मुलगी आहे आणि त्या मुलीला भूत लागलेलं आहे, अशुद्ध आत्म्याच्या त्रासाने तिची मुलगी पिडलेली आहे, फार जर्जर झालेली आहे. तिला येशूविषयी ऐकण्यात येतं. ती येशूविषयी ऐकते आणि तिच्या हृदयामध्ये विश्वास तयार होतो. आणि मग ही परराष्ट्रीय स्त्री येशू ख्रिस्ताचा मागोवा घेत येशू ख्रिस्त जिथे कुठे आहे तिकडे ती जाते आणि येशू ख्रिस्ताच्या पाया पडून म्हणते, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावरती दया करा, कारण माझ्या मुलीला भूत लागलेलं आहे. मग ती तिची व्यथा येशू ख्रिस्तासमोर मांडते. ती सांगते की माझ्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला आहे, या त्रासामुळे ती फारच पिडलेली आहे, या त्रासामुळे ती जर्जर झालेली आहे. विचार करा की तिची मुलगी घरामध्ये आहे आणि ही एकटीच येशूचा मागोवा घ्यायला आले आहेत. म्हणजे या कुटुंबामध्ये राहणारी दोनच माणसं, त्याच्यातली एक मुलगी अशुद्ध आत्म्याने पिडलेली घरामध्ये त्रासलेली आहे आणि ही आशेने विश्वासाने येशू ख्रिस्ताकडे आलेली आहे. कारण तिला येशूविषयीच्या गोष्टी ऐकून येशू ख्रिस्ताच्या संदर्भात तिच्या हृदयामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. जगात कुठेच माझ्या प्रश्नाला उत्तर नाहीये, जगात कुठेच माझ्या समस्याला निवारण नाहीये, पण येशू ख्रिस्त हा माझ्या प्रश्नाचं उत्तर बनू शकतो, हा माझ्या समस्येचं निवारण बनू शकतो. एक विश्वास घेऊन, एक आशा घेऊन ती येशू ख्रिस्ताकडे येते आणि येशू ख्रिस्तासमोर आपली सगळी व्यथा मांडते. तेव्हा येशू म्हणतो की पहा, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अजून कोणाकडे पाठवलेले नाही. हा इतिहास म्हणजे येशूने हे जे वचन सांगितले ते तुम्ही समजून घ्या. येशू ख्रिस्त ज्यावेळेस इस्रायलमध्ये आला, ज्यावेळेस त्यांनी मनुष्य रूपात जन्म घेतला आणि तो इस्रायलमध्ये होता, जोपर्यंत येशू क्रुसावर मेला नाही तोपर्यंत येशू ख्रिस्त इस्रायल राष्ट्रापुरतीच मर्यादित होता. इस्रायल राष्ट्र हे देवाचं लाडकं राष्ट्र आहे. त्याची लोक ही देवाची निवडलेली प्रजा आहे. सबंध पृथ्वी परमेश्वराची आहे, परंतु या पृथ्वीवरचे इस्रायल राष्ट्र हे परमेश्वराचं लाडकं राष्ट्र आहे. हे राष्ट्र निर्माण होण्यासाठी दस्तूर खुद्द परमेश्वरानेच स्वतःहून हस्तक्षेप केला होता. कारण या इस्रायलचा जो बाप म्हटलं जातं अब्राहम, या अब्राहम नावाच्या माणसाबरोबर परमेश्वराचा एक करार होता, असं बरंच उल्लेख आहे. आणि म्हणून या इस्रायल राष्ट्रासाठी परमेश्वराची एक विशेष योजना आहे. इस्रायल राष्ट्रातल्या लोकांसाठी परमेश्वराचे एक विशेष प्लान आहेत. आणि त्या योजनेअंतर्गत परमेश्वराने जेव्हा या जगाच्या तारणाऱ्याला पाठवलं, तेव्हा ते दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या ठिकाणी नव्हे तर ते इस्रायलमध्येच पाठवलं. आणि जोपर्यंत येशू जिवंत रूपामध्ये होता, शरीर रूपामध्ये होता, तोपर्यंत इस्रायलच्या लोकांपुरती मर्यादित होता. पण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने समस्त मनुष्य जातींच्या पापांच्या क्षमेचं ओझं आपल्या स्वतःच्या खांद्यावरती वाहिलं, स्वतःच्या शरीरावरती, पवित्र शरीरावरती जेव्हा त्याने चापकाचे मार खाल्ले आणि स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावरती दिला, तेव्हा तो जगाला प्राप्त झाला, तेव्हा तो आपल्याला उपलब्ध झाला. जोपर्यंत येशू जिवंत होता मनुष्य रूपात, तोपर्यंत इस्रायल पुरती मर्यादित आहे. परंतु ज्या वेळेला त्यांनी क्रुसावरती प्राण दिला, त्यावेळेला तो सगळ्या जगाला, तुम्हाला आणि मला सगळ्यांना उपलब्ध झालेला आहे. आणि बायबलची हकीकत हेच सांगतं की जो त्या क्रुसावरनं गळणाऱ्या रक्ताच्या धारेवर विश्वास ठेवतो, त्याच्या सगळ्या पापांची क्षमा होऊन तो स्वर्गाच्या राज्यासाठी पात्र ठरतो. आणि इकडे येशू आता जिवंत स्वरूपात आहे, शरीर रूपात आहे. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त जोपर्यंत शरीर रूपात आहे तोपर्यंत इस्रायलच्या लोकांपुरती मर्यादित आहे. आणि ही जी बाई आली होती ही इस्रायलची नव्हती, म्हणूनच हिला परराष्ट्रीय असा शब्द वापरलेला आहे. ही इस्रायलची नव्हती. इस्रायलचे लोक ते लोक आहेत जे देवाच्या सामर्थ्याविषयी जाणते होते. कारण इस्रायलच्या लोकांनी देवाचं अनगणित असं सामर्थ्य पाहिलं होतं. इस्रायलच्या लोकांनी परमेश्वराने त्यांच्यासाठी समुद्राचे 2 भाग केले हे त्यांनी पाहिलं होतं. इस्रायलच्या लोकांनी आकाशातून परमेश्वराने त्यांना जेवण पाठवलं होतं, मन्ना पाठवला होता हे पाहिलं होतं उघड डोळ्याने. इस्रायलच्या लोकांनी त्यांच्याकरिता परमेश्वराने भर वाळवंटामध्ये एखाद्या मोठ्या सुक्या दगडामधून पाण्याचा झरा वाहिला होता हे इस्रायलच्या लोकांनी पाहिलं होतं. इस्रायलच्या लोकांना परमेश्वराची वचनं, त्याच्या आज्ञा, त्याचे संदेश ते सगळं माहिती होतं.
ते परमेश्वराच्या गोष्टींविषयी जाणते होते, परंतु परराष्ट्रीय लोक परमेश्वराच्या अशा कोणत्या गोष्टीविषयी जाणते नव्हते. परमेश्वराविषयी त्यांच्या स्वतःची एक संकल्पना होती. त्यांनी स्वतःचं काहीतरी परमेश्वराच्या संदर्भात गणित मांडली होती. परमेश्वराचं सामर्थ्य काय आहे, परमेश्वराची वचनं काय आहेत, परमेश्वराचा स्वभाव काय आहे, हे इस्रायलच्या बाहेरच्या लोकांना म्हणजेच परराष्ट्रीय लोकांना माहिती नव्हतं. आणि ही त्या लोकांमधून आली होती ज्यांना देवाचं सामर्थ्य माहितीच नाहीये, ज्यांच्या पूर्वजांनी देवाची संकल्पना किंवा त्याची परिभाषा ओळखलेलीच नाहीये. अशा लोकांमधून ही एक परराष्ट्रीय स्त्री येशूकडे आली आणि येशूला म्हणते की माझी अशी व्यथा आहे, माझी अशी समस्या आहे. तेव्हा येशू तिला सांगतो की जे शास्त्रलेखामध्ये येशू ख्रिस्ताच्या कामगिरीविषयी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे की परमेश्वरापासून जेव्हा मसीहा येईल तेव्हा तो इस्रायलच्या घराण्यातील मेंढरांसाठी काम करेल. आणि येशू ख्रिस्त तिला सांगतोय की अजून माझी वेळ आली नाहीये तुमच्यासाठी काम करण्याची. तू परराष्ट्रीय आहेस. जोपर्यंत मी शरीर रूपामध्ये आहे तोपर्यंत मी इस्रायलपुरती मर्यादित आहे, पण ज्या वेळेला मी क्रुसावरती प्राण देईन त्यावेळेला मी तुझ्यासाठीच काय समस्त लोकांसाठी उपलब्ध होईल. येशू तिला सांगतो, येशू त्याच्या वचनांचा पक्का आहे, परमेश्वर त्याच्या वचनांचा पक्का आहे. परमेश्वराने त्याच्याद्वारे असलेला मसीहा, जगाचा तारणारा, जगाचा उद्धार करता जेव्हा त्या पृथ्वीवरती पाठवला तो इस्रायल राष्ट्रापुरती मर्यादित होता, जोपर्यंत शरीर रूपात होता. आणि इकडे येशू शरीर रूपात आहे, त्याच वेळेला ही परराष्ट्रातनं आलेली स्त्री सांगते मला मदत करा, परंतु वेळ आलीच नाहीये. वचन सांगतं वेळ आलीच नाहीये. येशू तिला ती हकीकत सांगतो की बघ बाई, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अजून तरी कोणाकडे पाठवलेलं नाहीये. आणि मग येशू तिला सांगतो आणि येशू आणि त्याचे शिष्य पुढे निघून जातात. ही ऐकत नाही, ही हटत नाही, ही पाठलाग करते, त्यांचा मागोवा घेते, अधिकच मोठ्याने ओरडते, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावरती दया करा, मला सहाय्य करा, माझी मुलगी अशुद्ध आत्मेने पिडलेली आहे, ती त्रासलेली आहे, मला मदत करा, मला मदत करा. येशूचे शिष्य येशूला सांगतात अहो काहीतरी करा, हिला पाठवून द्या, ही किती मागे आलेली आहे, किती ओरडते, हिचं काहीतरी बघा तुम्ही, काहीतरी सोक्षमोक्ष लावून टाका. तेव्हा येशूने जाणलं की ही परराष्ट्रीय स्त्री आहे. हिला मी वचनातून सांगितलं जे इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये परमेश्वराने अगोदरच लिहून ठेवलं होतं ते मी हिला सांगितलं. हिला समजत नाहीये, कारण परराष्ट्रीय लोकांना देवाचं भाषा काय, संज्ञा काय, परिभाषा काय, वचन काय, स्वभाव काय, सामर्थ्य काय, काहीच माहिती नव्हतं. आणि म्हणून येशूने जेव्हा शास्त्रलेखातनं जेव्हा तिला समजावायचा प्रयत्न केला तिला नाही समजलं. मग आता येशूने तिला तिच्या भाषेत समजेल असं सांगितलं. येशू म्हणाला बाई, घरच्या मुलांना द्यायची भाकर कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. ती ऐकते हे सगळं आणि तिला समजते की येशूला काय बोलायचंय. पहिलं तिला समजलं नाही. येशूने जेव्हा हे सांगितलं की इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज मला अन्य कोणाकडे पाठवलेलं नाहीये, हे तिला समजलं नाही म्हणून तिने त्याच्यावर काही रिॲक्ट केलं नाही. तिला समजलं नाही म्हणून तिने त्याच्यावर काही प्रतिक्रिया केली नाही. ती मागोवा घ्यायचं काम करते आहे. पण जेव्हा दुसऱ्या वेळेला येशू ख्रिस्ताने तिला तिच्या भाषेत समजेल, उमजेल, पटेल, कळेल अशा भाषेत जेव्हा येशूने तिला सांगितलं की बाई, घरच्या मुलांना द्यायची भाकर घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे, तिला कळतं की येशूला काय बोलायचंय. पण तिचा विश्वास इतका भक्कम होता, तिचा विश्वास इतका पक्का होता, ती येशूला सांगते तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही ठीक बोलताय, तुम्ही सत्य बोलताय, तरी सुद्धा घरची कुत्री धनाच्या मेजावरून पडलेला चुरा खाण्याचा अधिकार ठेवतात. त्या अधिकाराखाली तरी माझ्या जीवनात कार्य करा. हे खरं आहे की एक मालक आपल्या घरामध्ये जेव्हा कुत्रा सांभाळतो आणि मग मालक जेव्हा घरामध्ये भाकरी बनवतो किंवा चपाती बनवतो आणि ती मुलाच्या वाटणीची असते, तेव्हा ती मुलाच्या वाटणीची भाकर काढून कुत्रा जरी त्याचा किती प्रिय असला तरी ते कुत्र्याला देणार नाही. पण ज्या वेळेला मालक स्वतः मेजावर बसेल, जेवायला खायला बसेल आणि त्याच्या मेजावरनं काहीतरी तुकडे खाली पडले आणि मग कुत्र्या नेहमीप्रमाणे त्याच्या सवयीप्रमाणे तो चुरा खायला येतो, तो तुकडा खायला येतो, मालक हकलवत नाही, कारण तो त्याचा अधिकार आहे, तो त्याचा स्वभाव आहे. एवढं तरी त्याच्या वाट्याला येणारच, एवढं तरी तो करणारच. म्हणून ती तिच्या शब्दातून हे सांगते तुम्ही जे बोलताय ते खरं आहे, तुम्ही जे सांगताय ते सत्य आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की पहा की घरच्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खाण्याचा अधिकार कुत्र्याला आहे, तेवढा तो अधिकार ठेवतो, तेवढा त्याचा हक्क आहे. तेवढ्या हक्कापायी तरी माझ्यासाठी जीवनात काहीतरी करा. तिच्या मुखातले हे विश्वासपूर्ण शब्द ऐकून विश्वासाचा निर्माण करता, विश्वास पूर्ण करणारा प्रभू येशू एका बाईला, एका स्त्रीला
एका नश्वरतेच्या अधीन असलेल्या माणसाला स्वतःहून समोरून सांगतो, बाई तुझा विश्वास मोठा आहे, जा तुझ्या विश्वासाने तुझ्या मुलीला बरं केलंय. त्याच वेळेला ती बरी होते. त्याच वेळेला ती बरी होते. ती घरी जाऊन बघते तर भूत सोडून गेलेलं आहे. मुलगी एका साईडला आहे, हातरून एका साईडला आहे आणि मुलगी बरोबरी झालेली आहे. त्याच्यातनं शिकण्यासारखं काय? शिकण्यासारखं हे आहे की ज्या वेळेला ही घटना वाचली जाते, जगातले विचारवंत आणि ज्ञानी लोक असं म्हणतात की येशूकडे ही बाई एवढ्या आशेने आलेली, एवढी गयावया करत होती, एवढी दयामाया करत होती, येशूने तिला बरं करायला पाहिजे होतं पहिल्याच फटक्यात. की एवढी ती आली, एक तर ती स्वतःचं राष्ट्र सोडून येशूकडे आली आहे. तिच्या मुलीला कुठेतरी अशुद्ध आत्मा लागलाय, ती त्यांनी पिडलेली आहे. ही कुठेतरी स्वतःच्या समस्यांमध्ये अडकलेली आहे आणि ती येशूकडे मदत मागते आहे आणि येशू तिला मदत करायचं सोडून पुढे पुढेच चाललाय. करून टाकायचं बरं, काय कोणी बघितलं असतं. भावनिकता. तुम्ही भावनिकतेने विचार करत असाल की भावनिकता ही आहे की जाऊ दे ना येशू, ठीक आहे तू इस्रायलसाठी आले, ठीक आहे, हिला गपचूप मध्ये कोपऱ्यात कुठेतरी घरात जाऊन हिला बरं करूया, कोणाला काय कळणार आहे. पण नाही, देव त्याच्या वचनांचा पक्का परमेश्वर आहे. त्याने पहिल्यापासूनच शास्त्रलेखांमध्ये विधी विधान लिहून ठेवलेलं आहे. तो त्याच्या वचनांमधून बाहेर काहीच करत नाही. परमेश्वर भावनिकतेच्या आधारावर काम नाही करत. परमेश्वर वैचारिकतेच्या आधारावर काम नाही करत. परमेश्वर त्याच्या वचनावरती आणि त्याच्या आत्मिकतेवरतीच काम करतो, कारण तो आत्मा परमेश्वर आहे. ती आली तर तू बरं करायचं होतंस. भावनिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हे कदाचित तुम्हाला बरोबर वाटू शकतं की येशूने बरं करायला पाहिजे होतं. वैचारिक दृष्टिकोनात जर तुम्ही ही घटना पाहायला जाल तर तुम्हाला असं वाटू शकतं की येशूने बरं करायला पाहिजे होतं. पण येशूने तिच्या पहिल्याच फटक्यात ती जेव्हा आली आणि तेव्हाच तिला बरं केलं असतं तिच्या मुलीला, तर तिने तिचा विश्वास मांडायला तिला वेळ मिळाला नसता. तिचा जो एवढा भक्कम विश्वास होता, ती एका अशा क्षेत्रातून आली होती ज्यांना देवाचं सामर्थ्य म्हणजे काय हे मुळीच माहिती नव्हतं. ती एका अशा क्षेत्रामधून आली होती ज्यांना देवाचा स्वभाव आणि वचन काय त्याच्यामधून ती आली होती. तिला काहीच माहिती नव्हतं, तरी सुद्धा तिने देवावरती एवढा प्रचंड प्रमाणातला विश्वास ठेवला की स्वतः विश्वासाचा उत्पादक परमेश्वर म्हणतोय की बाई तुझा विश्वास मोठा, तुझ्या विश्वासाने घडोत, आणि त्याच वेळेला ती मुलगी बरी होते. परमेश्वर भावना बघून काम नाही करत. परमेश्वर माणसाची भावना बघून काम नाही करत. परमेश्वर माणसाचे विचार बघून काम नाही करत. परमेश्वर माणसाचा आत्मा, त्याच्या आत्म्यामध्ये असलेला परमेश्वरा संदर्भातला विश्वास बघून स्वर्गाच्या राज्यातून या पृथ्वीवरती काम करत असतो. भावनिकतेच्या आधारावरती काम नाही होत. ही आली, प्रभूजी मला दया करा, माझं असं करा. कदाचित तुम्ही तिकडे असता त्यावेळेला तर तुम्ही असं म्हटलं असं, येशूने काय बरं करायला पाहिजे होतं, असं तुम्हाला वाटत असेल. कारण भावनिकतेच्या आधारावरती जेव्हा तुम्ही बघायला जाल तर असं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी भावनिकतेमध्ये बरोबर वाटतात, वैचारिक दृष्टिकोनात बरोबर वाटतात, त्या आत्मिक दृष्टिकोनात बरोबर असतातच असं नसतं. तुम्ही भावनिकतेला आणि आत्मिकतेला जोडून बघू नका. भावना वेगळी आहे, आत्मा वेगळा आहे. भावनेची गणितं वेगळी आहेत, आत्म्याची गणितं वेगळी आहेत. जगामध्ये जर परमेश्वर जे काही बघून काम करतो तर ती भावना बघून नव्हे, तर तुमच्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, जो विश्वास आहे, ते बघूनच तो स्वर्गाच्या राज्यातून काम करत असतो. जसं बायबलमध्ये सगळ्यात मोठी घटना ही आहे की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला प्राण दिला. समस्त मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेसाठी त्याने आपला प्राण वधस्तंभावरती दिला. तो जीवनाचा प्रभू, तो जीवनाचा परमेश्वर, त्याच्या आतून जीवनाच्या नद्या वाहतात असा तो जीवन देणारा परमेश्वर, त्याने मृत्यूला कवटाळलं त्या क्रूसावरती. ज्या वेळेस येशू ख्रिस्त क्रूसावरती होता, समस्त मनुष्य जातीच्या पापांची क्षमा व्हावी आणि त्याला त्याच्या श्रापातून आणि बंधनातून मुक्ती व्हावी आणि मेल्यानंतर त्याचा आत्मा थेट परमेश्वराच्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये असावा, यासाठी येशूने क्रूसावर प्राण दिला. पण ज्या वेळेस येशू क्रूसावर प्राण देत होता त्यावेळेला तिकडे काही शास्त्री लोक होती, धर्मपंडित, धर्मपुढारी, वडील वर्ग, याजक वर्ग, सगळे असे होते बघत की हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणवतो ना, हा स्वतःला देवाचा पुत्र संबोधतो ना, मग ह्याने स्वतःला वाचवून दाखवावं. कोणतरी म्हणतो अरे हा तर आंधळ्यांचे डोळे उघडायचा, हा तर लंगड्यांना चालतं करायचा, मग स्वतः कुरसावरनं खाली उतर. कोणतरी म्हणायचं की त्याच्या बाजूचा खेळलेला चोर म्हणायचा तू देवापासून आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, तर एक काम कर, तू स्वतःला पण वाचव, आम्हाला पण वाचव. कितीतरी वेळा येशू ख्रिस्त क्रूसावरती असताना कितीतरी वेळा सैतानाने माणसांच्या तोंडून येशूला क्रूसावरनं खाली येण्यासाठी उकसावलं होतं.
शास्त्री फरीसी बोलायचे, तू देवापासून आलास तर वाचव स्वतःला, तू देवाचा माणूस आहे तर बघूया तुला देव वाचवतो काय. किती लोकांनी त्याला भावनिक आवाहन केलं की तू उतर खाली. तुम्हाला काय वाटतं, येशू काय उतरू शकला नसता? त्याला इझी होतं, सहज आहे ते, कारण तो जीवनाचा प्रभू आहे. तो मरणातून जीवनात पार गेलेला असा आपला परमेश्वर आहे. तो मृत्युंजय परमेश्वर आहे. कितीतरी लोकांनी त्याला भावनिक आवाहन केलं. लोकांची गर्दी होती. येशू ख्रिस्त 3 खिळ्यांवरती 2 चोरांच्या मध्ये खिळला होता. कालवरीच्या टेकडीवरती त्याला खिळलं होतं. खाली उभा असलेला माणूस सुद्धा त्याला सरळपणे पाहू शकत होता, कारण तो टेकडीवरती होता. लोकांनी त्याला खाली उतर, तू जर देवाचा पुत्र आहेस तर खाली उतर, तुझा देवाचा माणूस आहेस तर खाली उतर, तू एवढे चमत्कार केलेस ना तर खाली उतर. कितीतरी वेळा त्याला भावनिक आवाहन करण्यात आलं, उतरच तू खाली, उतरच तू खाली, तू उतरून दाखव, तू उतरून दाखव. येशू उतरला नाही. येशू उतरायला उतरू शकला असता जर समजा येशूने भावनेच्या आधारावरती जर तो क्रुसावरून खाली उतरला असता तर आपल्याला पापांची क्षमा नव्हती. कारण शास्त्रलेख असा आहे की परमेश्वराच्या माणसाने स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावरती दिला पाहिजे. स्वतःच्या शरीरातल्या रक्ताचा एक एक थेंब त्यांनी या पृथ्वीवरती सांडला पाहिजे. जर तो सांडला जाईल आणि तो आपला प्राण जेव्हा त्यागेल तेव्हा माणसाला जीवन मिळेल, तेव्हा माणूस तेव्हा खऱ्या अर्थाने पापांची क्षमा होईल. पण येशू ख्रिस्त क्रुसावरती प्राण अर्पण करायच्या अगोदरच भावनेच्या आधारावरती क्रुसावरून खाली उतरला असता तर आपल्याला पापांची क्षमा नव्हती. पण काय झालं असतं, लोक तिकडची जी होती, जी येशूला बोलत होती, जी येशूला भावनिक आवाहन करत होती, आणि येशू उतरला असता तर तिकडे उभे असलेल्या लोकांनी विश्वास ठेवला असता. कारण त्यांची मागणीच ही होती की तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उतर. आणि येशू उतरला असता तर त्या लोकांनी विश्वास ठेवला असता. कोणतरी चोर म्हणतो की तू देवाचा पुत्र आहेस ना तर स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव. येशू जर क्रुसावरून खाली उतरला असता, रक्तबंबाळ अशा अवस्थेमध्ये 3 खिळ्यावरती खिळून सुद्धा येशू खाली उतरला असता तर तिकडे उभे असलेले शास्त्री लोक, फरीसी लोक, याजक लोक जे येशूला बोलत होते, येशूची निंदा करत होते, त्या लोकांचे डोळे असेच वटारले असते, अरे हा खरोखरच खाली उतरला, हा खरोखरच खाली उतरला. त्या लोकांनी विश्वास ठेवला असता. हे खरं आहे, पण आपला तारण नव्हतं, आपल्याला तारण मिळालं नसतं. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती प्राण दिला पाहिजे, त्यांनी मृत्यूला कवटाळलं पाहिजे. आणि जर त्यांनी मृत्यूला कवटाळलं तर इथून पुढे त्याच्यावरती विश्वास ठेवणारी लोक सार्वकालिक जीवनाला पात्र ठरतील. येशूला माहिती होतं माणसांच्या तोंडाचा वापर करून सैतान मला बोलतोय काय, पण मी हलणार नाही, मी क्रुसावरनं खाली उतरणार नाही. मी माझ्या शरीरातला रक्ताचा एक एक थेंब मी या पृथ्वीवरती पाडेन, कारण मला प्रत्येक माणसाचं तारण पाहिजे, मला प्रत्येक माणसाचा आत्मा स्वर्गाच्या राज्यात पाहिजे. मी क्रुसावरनं खाली उतरणारच नाही. मी माझा प्राण पित्याच्या हाती सोपवेन आणि मी स्वतःहून मृत्यूला कवटाळेन, अशासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन, एक आशीर्वादित जीवन मिळेल. येशू जर भावनेच्या भरात गेला असता तर आपल्याला तारण नव्हतं. पण येशू भावनेच्या भरात काम करणारा माणूस नव्हे. देव कधी भावना बघून काम करत नाही. ज्या गोष्टी भावनिकतेमध्ये चांगल्या वाटतात, ज्या गोष्टी वैचारिकतेमध्ये चांगल्या वाटतात, त्या आध्यात्मिकतेमध्ये किंवा आत्मिक स्थितीमध्ये चांगल्या नसतात. येशू त्यावेळेला खाली उतरला असता, तेवढ्याच लोकांनी विश्वास ठेवला असता. पण आज तुम्ही आणि मी, आपलं काय झालं असतं? आपल्याला पापांची क्षमा कुठनं मिळाली असते? येशूने प्राणच दिला नाहीये तर जीवन कुठनं मिळणार? येशूने रक्तच सांडलं नाही तर आपल्याला पापांची क्षमा कशी होणार? पण येशूला पक्क माहिती होतं की माझ्या पित्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी एक योजना आखली आहे. ती योजना अशी म्हणते की मी माझा प्राण वधस्तंभावरती देईन आणि माझ्या शरीरातल्या रक्ताचा एक एक थेंब मी खाली पाडेन. जेव्हा त्या रक्तावरती विश्वास ठेवेल तेव्हा पापांची क्षमा मिळेल आणि स्वर्गाच्या राज्यासाठी पात्र ठराल. भावनिक परमेश्वर, ज्या गोष्टी भावनिकतेमध्ये चांगल्या वाटतात, त्यावेळेला तुम्ही जर असता तिकडे, येशू क्रुसावरती खिळलेला आहे, तुमच्या येशूवर विश्वास आहे आणि तिकडे शास्त्री फरीसी येशूला बोलतायत उतर खाली, उतर खाली. तुम्ही जर तिकडे असतात, तुम्ही बोला अरे उतर तू खाली, दाखव यांना, तू सामर्थ्याने भरलेला परमेश्वर, तू दाखव यांना, उतर खाली, उतर खाली, तुम्ही बोलला असतात. पण परमेश्वर आज तसा नाहीये. परमेश्वर भावना बघून काम करत नाहीये. परमेश्वराला माहिती आहे मी आता उतरेन, पण इथून पुढे 2000 वर्ष, आता आपलं 2020 मध्ये आहोत आपण. 2020 या वर्षाच्या काळामध्ये एवढे लोक, जगामध्ये करोडो लोक आज येशू समोर गुडघे टेकून सांगतात की तूच माझा प्रभू आणि तूच माझा देव आहेस. पण झालं नसतं तर भावनिकतेमध्ये चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी आध्यात्मिकतेमध्ये चांगल्या असतातच असं कंपल्सरी नाहीये.
पुष्कळ विश्वासणारी लोक भावनेचा आणि आत्मिकतेचा गल्लत करत असतात. त्यांना असं वाटतं की हेच बरोबर आहे, हेच बरोबर आहे. ही घटना अशी पण आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याचा पवित्र आत्म्याने बप्तिस्मा झाला आणि जेव्हा जंगलामध्ये येशू ख्रिस्ताची सैतानाने परीक्षा पाहिली, तेव्हा बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला सैतानाने मंदिराच्या एका टोकावरती नेलं. यरुशलेमेतलं ते मंदिर होतं, पवित्र नगरी यरुशलेम. त्या मंदिराच्या टोकावरती येशूला उभं केलं आणि सैतानाने चॅलेंज केलं. एक भावनिक आव्हान परमेश्वराच्या पुत्राला समोरनं सांगतोय, तू जर देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी मार. कारण परमेश्वराने आपल्या शास्त्रलेखामध्ये असं लिहून ठेवलंय की तो आपल्या दूतांना आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावरती आपटायच्या अगोदरच ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. हे ओरिजिनल मध्ये लिहिलेलं आहे परमेश्वराने. हे परमेश्वराचं स्वतःचं ओरिजिनल वचन आहे. या वचनाचा आधार घेऊन सैतानाने येशू ख्रिस्ताला भावनिक आव्हान केलं. भावनिक आव्हान आहे हे, तू देवाचा पुत्र आहेस तो खाली उडी मार. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ही घटना व्हायच्या अगोदर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा पाण्याने बप्तिस्मा झाला आणि तेव्हा येशू ख्रिस्त वर आला, तेव्हा कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरला येशू ख्रिस्ताच्या वरती. तेव्हा आकाशातून वाणी झाली, परमेश्वर स्वर्गातला पिता म्हणाला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि परमेश्वराने स्वर्गातून वाणी केली होती की हा माझा पुत्र आहे. परमेश्वराने स्वर्गातून वाणी केली की याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हे तिकडे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिलं होतं. आणि तरी सुद्धा सैतान येशू ख्रिस्ताला भावनिक आव्हान करतोय, तू खाली उडी मार, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी मार. पण बायबल असं म्हणतं, येशू त्याला म्हणाला की शास्त्रलेखात असं पण लिहिलंय, देव जो तुझा परमेश्वर त्याची परीक्षा पाहू नकोस. सैतान त्याला सोडून निघून जातो. पण याचा आतलं समजा, अजून आतमध्ये जाऊया. ह्याच्या आतमध्ये या वचनाच्या ह्या चार लाईनी आहेत, त्याच्या आतमध्ये जाऊया. येशू ख्रिस्ताला यरुशलेमेतल्या मंदिराच्या शिरोभागी उभं केलं. आता यरुशलेमेतलं जे मंदिर आहे, हे मंदिर ओसाड पडलेलं मंदिर नव्हे, सन्नाटा पडलेलं मंदिर नव्हे. तुम्ही जर बायबल वाचणारे आहात तर तुम्हाला हे कळेल की येशू ख्रिस्ताने मंदिरामध्ये जाऊन सराफांचे चौरंग पालते केले. त्यांनी जाऊन तिकडे जे क्रय विक्रयची कामं करत होते, म्हणजे कोणतरी येणार, माझं काम होत नाहीये, मग त्याला याजक सांगणार एक काम कर, तू कोंबडा काप म्हणून. मग तिकडे कोंबड्याची दुकान असणार, 100 रुपयाचा कोंबडा 500 रुपयाला विकणार. मग कोण सांगेल की अरे माझ्या बिझनेसमध्ये फायदा होत नाहीये, मग याजक सांगणार एक काम कर, सोन्याची नाणी तू देवाला दान कर. मग तिकडे सोन्याचं दुकान आहे, ते मंदिरातच घेऊन बसलेले सगळे. तिकडे सोन्याचं दुकान आहे, मग जिकडे 1000 रुपयाचं सोनं ते 5000 रुपयाला विकतायत. आणि नाईलाजाने माणूस घ्यायचा, म्हणजे तिकडे लुटालूट चालली होती. येशू ख्रिस्ताने पाहिलं, म्हणजे मी पुढची घटना सांगतोय. येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या मंदिरात गेला त्यांनी बघितलं काय चाललंय. लोक इकडे क्रय विक्रय करत आहेत, व्यापार मांडलेला आहे. यांनी लुटारूंची गुफा केलेली आहे. येशू ख्रिस्त आत्म्यामध्ये चवताळतो आणि सगळं काही पालतं करून टाकतो, त्यांना हकलवून देतो तिकडून. म्हणतो की त्याने असं म्हणलेलं आहे की माझ्या घरास प्रार्थनेचं मंदिर म्हणतील आणि तुम्ही त्यांना लुटारूंची गुहा करून ठेवली आहे, सगळ्यांना पिटाळून लावतो. आणि मग बायबल लिहिलेलं आहे, मंदिराचा माहोल जेव्हा स्वच्छ होतो, शुद्ध होतो, तेव्हा तिकडे आजारी माणसं येशूकडे येतात आणि त्या आजारी माणसांना येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यावेळेला पूर्णपणे बरं करत असतो. सांगण्याचं तात्पर्य असं की यरुशलेमेतलं मंदिर हे सन्नाटासारखं मंदिर नाहीये. तिकडे फार प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी. तिकडे क्रय विक्रय चालू आहे. कोण आपली व्यथा घेऊन याचकाला सांगायला आलेलं आहे, कोण काहीतरी विकायला आलेले, कोण शेळ्या, कोण मेंढ्या, कोण गाय, कोण बैल, कोण हे, कोण ते, सगळं काही. जसं मार्केट कसा असतो, जे लोक गावात राहतात त्यांना माहिती आहे, हप्त्यातून एकदाच मार्केट असतो. तो मार्केट हे ना प्रचंड, आपला माणूस हरवला तर शोधायला लागेल. मग फोन करून सांगतात मी या दुकानाच्या समोर उभा आहे, तू इकडे ये. एवढी गर्दी त्या यरुशलेमेतल्या मंदिरांमध्ये होती. आणि अशा मंदिराच्या वरती येशू ख्रिस्ताला उभं केलं होतं. आणि सैतान येशू ख्रिस्ताला भावनिक आवाहन देतो, खाली उडी मार, देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी मार. कारण तुझ्याविषयी परमेश्वराने असं लिहिलेलं आहे की तो आपल्या दूतांना आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावरती आपटायच्या अगोदरच ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. आणि जर येशू असं म्हणाला असता, असं बोलतोस, मला चॅलेंज देतोस, तू मला चॅलेंज देतो, ठीक आहे, आणि त्याने उडी मारली असती असं समजा, तर शास्त्रलेखात परमेश्वराने लिहिल्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या दूतांना आज्ञा केली असती. आणि मग परमेश्वराच्या दूतांनी येशू ख्रिस्ताचा पाय जमिनीवरती पडायच्या अगोदरच त्याला आपल्या हातावर झेलून धरलं असतं. आणि मग झेलून धरल्यानंतर येशू ख्रिस्ताचं लँडिंग कसं झालं असतं, जसं वर्ण कापसाचा बोळा टाकल्यावरती कसा सहज खाली येतो, तसा येशू सहज खाली आला असता. आणि मग तिकडे एवढ्या लोकांच्या मार्केटमध्ये
लोकांनी बघितलं असतं कोण हा असा आकाशातून खाली येतोय, कोण हा असा आकाशातून खाली येतोय. लोक बघत राहिली असती काय चाललंय असं, देवदूत कोणाला पकडून आलेले आहेत. आणि मग येशू सगळ्यांच्या समोर असा उतरला असता, त्या लोकांचे डोळे असेच वटारले असते. लोकांनी विश्वास ठेवला असता की हा खरोखरच देवापासून आलेला आहे, हा खरोखरच देवाचा माणूस आहे. अरे बघा, यांनी वर्ण उडी मारली आणि याला वाचवण्यासाठी देवाने त्याचे दूत पाठवले. हा कोणतरी चांगला माणूस आहे, हा कोणतरी मसीहा आहे, हा देवापासून आलेला आहे. तिथल्या लोकांनी विश्वास ठेवला असता. पण येशू सैतानाबरोबर हरला असता, कारण सैतानाने येशूला भावनिक आवाहन केलेलं, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी मार. आणि येशूला त्याच्या बघण्याची गरज नव्हती. येशू तर म्हणाला, ज्या शास्त्रलेखाचा आधार घेऊन तू सांगतोयस ना, त्या शास्त्रलेखामध्ये लिहिलेलं आहे परमेश्वर तुझा देव, त्याची परीक्षा पाहू नकोस, त्याची परीक्षा घेऊ नकोस. भावनिकतेमध्ये चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी आत्मिकतेमध्ये चांगल्या असतातच असं नाहीये. पण पुष्कळ लोक, विश्वासणारी लोक भावनेच्या भरात आत्मिकतेच्या गोष्टीला कानाडोळा करतात, दाबून ठेवतात आणि तिकडे गडबड होते. भावनिकतेमध्ये तुम्ही काम करू नका. भावनिकतेच्या आधारावर, समजा आज तुमच्या प्रार्थनेचा दिवस आहे, आठवड्यातला एक दिवस तुम्ही प्रामाणिकतेने प्रार्थनेला देण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे की मी या दिवशी प्रार्थनेला जाणार, मी देवाची आराधना करणार, मी तिकडे स्तुती आराधनेत भाग घेणार, मी तिकडे साक्षा ऐकणार, मी प्रवचन नीट ऐकणार आणि त्या अनुषंगाने मी माझ्या जीवनात बदल करणार. हे तुम्ही ठरवलंय. त्याच वेळेला तुमच्या जवळचा मित्र, तुमच्या जवळचा नातेवाईक, एकदम क्लोज, तुम्हाला लग्नाची पत्रिका घेऊन येतो, म्हणतो की एक काम कर, अमुक अमुक शनिवारी माझं लग्न आहे, तू ये, तू यायलाच पाहिजे, त्याशिवाय मी भोल्यावर चढणारच नाही. भोल्यावर म्हणजे लग्न मंडपावरती तू येच. आता तुमची वारी. तुम्ही भावनिकतेच्या भरात जाणार, नाही नाही जायला पाहिजे, त्याला काय वाटेल, तो एवढा घेऊन आला, कुठे राहायचा तो, आणि मग माझी एवढी तो आठवण काढून आला आणि मला तो हे घेऊन आला, वरनं तो असं पण म्हणतो की हायर नाही घेऊन आलास तरी चालेल, एवढा तो माझ्याविषयी विचार करतो, नाही जायला पाहिजे, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. ही झाली तुमची भावना. तुमच्या भावनेला ही गोष्ट, कदाचित भावनिकतेमध्ये ही गोष्ट बरोबर आहे, भावनिकतेच्या आधारावरती, कदाचित वैचारिकतेच्या आधारावरती सुद्धा तुम्हाला हे बरोबर वाटू शकतं. पण हीच गोष्ट तुम्ही आत्म्यामध्ये विचार करा की हे बरोबर आहे का, की शनिवारचा दिवस मी प्रामाणिकतेने परमेश्वराला देण्याचं ठरवलेलं आहे आणि मी म्हणतोय की लग्नाला जायचंय आणि आत्मा म्हणतोय की प्रार्थनेला हजर राहा, कारण आजच्या दिवसामध्ये देवाने तुझ्यासाठी आशीर्वाद नेमून ठेवलेला आहे. भावनिकतेमध्ये बरोबर वाटणार, भावनिकतेमध्ये जायला पाहिजे, लग्न काय एकदाच करणार आहे, तो रोज नाही करणार आहे, पण प्रार्थना काय रोजच होत असते, खरं आहे ते. भावनिकतेमध्ये ह्या गोष्टी बरोबर वाटतात. वैचारिक दृष्टीमध्ये तुम्ही जर बघायला जाल, हा या गोष्टी बरोबर आहे, पण तीच गोष्ट आत्म्यामध्ये पण शिरून बघा, कारण तुम्ही या जगामध्ये राहत जरी असला तरी तुम्ही आत्म्यामध्ये स्वर्गाचे नागरिक आहात, तुम्ही त्याच्या रक्ताने मोलून घेतलेले आहात. काही लोकांना सवय असते खोटं बोलण्याची, आणि मग तिकडे पुढे त्यांची परफेक्ट टॅगलाईन असते, मग तो कोणी असो, एवढं खोटं बोललेलं चालतं, एवढं खोटं बोललेलं चालतं, एवढं काय देव समजून घेतो. अरे तो सगळंच समजून घेतो, तुम्हाला काय माहिती, तो सगळंच समजून घेतो. अरे नाही मी खोटं बोललं नसतं तर गडबड झाली असती ना, खोटं बोललं नसतं तर असं झालं असतं ना, तसं झालं असतं ना. हा, कदाचित वैचारिक दृष्ट्यात हे बरोबर बोलताय तुम्ही, कदाचित भावनिक दृष्ट्यामध्ये तुम्ही बरोबर बोलताय, पण आत्म्याच्या दृष्टिकोनात विचार करा की तुम्ही आत्म्यारूपी परमेश्वराला जर भजताय, आत्म्यारूपी परमेश्वराची जर तुम्ही आराधना करताय आणि जो आत्म्याने म्हणजेच त्याच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला आशीर्वाद देतोय, तर त्याला पण विचारा की हे बरोबर आहे का, की मी खोटं बोलले बरोबर केलं काय. मग आत्मा आवाज येईल, चुकीचं केलंस तू, पहिला पश्चाताप कर आणि परमेश्वराच्या रक्ताखाली ये, म्हणजे तुझं पाप धुतलं जाईल आणि स्वर्गाच्या राज्यासाठी तू पात्र ठरशील. भावनिकतेमध्ये जाऊ नका. काही लोकांना सवय असते वावजेपेक्षा जास्त पैसे घेणं. काही लोक व्यापार करतात, दुकानामध्ये दुकानाचं काम करतात, किंवा एखाद्या कामाला 1000 रुपयाचा खर्च येणार असेल तर चिपकवून दे 2000 रुपये खर्च होणार, 1500 रुपये खर्च होणार, असा खर्च होणार, तसा खर्च होणार. हे आहे वैचारिक दृष्ट्यात कदाचित तुम्हाला हे बरोबर वाटू शकतं. कधी काही गोष्टी अशा असतात ज्या वैचारिक दृष्ट्या बरोबर वाटतात, भावनिक दृष्ट्या बरोबर वाटतात, पण आध्यात्मिक दृष्ट्या नाही. येशू ख्रिस्ताने जर भावनेच्या जोरावरती काम करायला गेला असता तर आज तुम्ही इकडे नसता आणि मी इकडे माईक घेऊन बोलत नसतो. पण तो भावनेच्या जोरावर काम करणारा नव्हे, तो माणसाच्या हृदयातल्या विश्वासाच्या जोरावर काम करणारा परमेश्वर आहे. काही लोकांना अशी सवय असते, काही लोकांना अशी तक्रार असते, मी एवढा रडतोय ते परमेश्वराला दिसत नाही काय, दिसतंय. मी एवढा संकटात आहे, परमेश्वराला दिसत नाही काय, दिसतंय. मी एवढा गरिबीत आहे, कर्जाचा डोंगर झालाय माझ्यावरती, परमेश्वराला दिसत नाही काय,
दिसतंय. आणि मग परमेश्वराला मला मदत करायला काय होते, त्याला करायची इच्छा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही भावना घेऊन परमेश्वराच्या समोर जाऊ नका की प्रभू माझ्या डोक्यावरती एवढा कर्जाचा डोंगर आहे, काय 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 करतोयस, तुझं लक्ष तरी कुठे आहे. प्रभू माझ्या कमरेमध्ये एवढं दुखतंय, मला वेदना सहन होत नाहीये, काय करतोयस तू, काय करतोयस, त्याचं काही लेणं देणं नाही. पण तुम्ही असं म्हणाल की माझ्या कमरेत दुखतंय पण माझा विश्वास तुझ्यावरती की तूच मला बरं करशील, त्यावेळेला तुम्ही बरं होणार. प्रभू माझ्या जीवनावरती कर्जाचा डोंगर आहे, जगू की मरू अशी अवस्था आहे, एक वेळेचं अन्न खाणं सुद्धा माझ्या नशिबाला नाहीये, इतका माझ्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहे. पण माझा विश्वास आहे तू निर्माण करता परमेश्वर एक दिवस मला याच्यातून बाहेर काढशील. परमेश्वराकडे विश्वास ठेवणारी लोक बहुतेक वेळा भावनेच्या जोरावरती काम करायला बघतात, पण परमेश्वर भावनेच्या जोरावर काम करत नाही. एक माणूस गरीब आयुष्यभर गरीबच राहू शकतो, एक माणूस आजारी आयुष्यभर आजारीच राहू शकतो जर तो भावनेच्या जोरावरती असेल. तुम्ही भावना घेऊन प्रभू असं आहे, प्रभू असं आहे, प्रभू असं आहे, हा ठीक आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, ठीक आहे, पण त्याच्या पुढचं वाक्य असं असलं पाहिजे, माझा विश्वास आहे की तुम्हाला एक दिवस ह्याच्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आहेस. भावनेच्या जोरावरती भावनिक गोष्टी ज्या चांगल्या वाटतात त्या करू नका. वैचारिक दृष्टीने ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या करू नका, तर आत्म्याला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या करा. कारण देवापासून असलेला पवित्र आत्मा हा नेहमी तुम्हाला परमेश्वराला आवडेल असंच जीवन जगायला सहाय्य करतो, असंच जीवन तुमच्याकडून तो अपेक्षित करतो आणि तो तुम्हाला मदत करतो. तो तुम्हाला बरोबर सांगतो हे कर, हे करू नकोस, असं केलेलं देवाला आवडतं, तू असं कर म्हणजे देव अजून खुश होईल, देव अजून प्रसन्न होईल आणि तू देवाच्या आशीर्वादांसाठी अधिकचा पात्र ठरशील, असा पवित्र आत्मा सांगत असतो. भावनिकतेच्या जोरावरती काम करू नका, भावनिकतेच्या जाऊ नका. काही लोक ऑफिसमध्ये कामाला असतात आणि मग सांगतात अरे आज रविवार आहे किंवा आज शनिवार आहे, जाऊया काय आपण कुठे पिकनिकला. तुम्ही म्हणाल हा जाऊया, 6 महिन्यात एकदाच तर पिकनिक असते, हा जाऊया. पण तुम्ही जर आत्म्यात विचार केला की नाही मी शनिवारचा दिवस माझ्या परमेश्वरासाठी द्यायचा ठरवलेला आहे, मी तिकडे जाणार, मग तुम्हाला आम्ही लोक शाबासकी द्यायला नाही येणार की बापरे तू पिकनिकला जायचं सोडलंस आणि तू प्रार्थनेला आलास, मी तुला शाबासकी देतो, मी तुम्हाला द्यायला नाही येणार. किंवा इकडे काम करणारी लोक तुम्हाला शाबासकी नाही देणार, किंवा ज्यांच्या तोंडावर तुम्ही सांगून बाबा मी पिकनिकला येणार नाही, मी चाललो आराधनेला, ते तुम्हाला शाबासकी द्यायला नाही येणार. पण ज्याच्यासाठी तुम्ही पिकनिक सोडली आणि त्याच्या राज्यात आला, तो तुम्हाला स्वर्गाच्या राज्यातून शाबासकी देईल. कारण जगातल्या वैभवासमोर, जगातल्या क्षणिक आनंदासमोर तुम्ही परमेश्वराला पवित्र ठरवलं. लोकांनी सांगितलं तुम्ही चला पार्टीला, लोकांनी सांगितलं चला आपण पिकनिक करायला जाऊ, पण त्यांच्या समोर तुम्ही ठाम उभे राहिलात आणि परमेश्वराला पवित्र ठरवलं, परमेश्वराला प्रथम स्थान दिलं. तुम्ही त्यांच्या समोर कबूल केलं की नाही हा दिवस मी माझ्या आराधनेसाठी दिलेला आहे, हा दिवस मी माझ्या परमेश्वरासोबत घालवणार, कारण मी त्याला बोललेलो आहे की मी या दिवशी तुझ्या आराधना सभेत भाग घेईन आणि तुझ्या मेजावरती बसून मी खाईन. तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादाने भरून काढेल. देव मोठा आहे, तो आत्मिक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्या जवळ तुम्ही प्रार्थना करताय ना तो मेलेला परमेश्वर नाहीये, तो मरणातून जीवनात पार गेलेला परमेश्वर आहे, मृत्यूवर विजय मिळवलेला परमेश्वर. म्हणून कधीही काही गोष्टी आल्या आणि तेव्हा परमेश्वराच्या गोष्टी पडताळून पहा आत्म्यामध्ये. जगाला काय वाटतंय, जगाला किती बरं वाटतंय, तुमच्या बुद्धीला किती बरं वाटतंय, तुमच्या भावनेला किती बरं वाटतंय, ह्यापेक्षा तुम्ही ज्याच्याकडे प्रार्थना करता त्याला किती बरं वाटतंय ह्याच्याविषयी विचार करा, म्हणजे नेहमी फायद्यात राहाल. फायद्यात राहण्याचं लई मोठं गणित मी तुम्हाला सांगतोय, नेहमी फायद्यात राहणार. माणसाला फायदा पाहिजे असतो. तुम्ही कोणालाही जाऊन विचारा तुला नुकसान झालेलं चालेल का, तो पहिला सांगणार नाही बाबा, मी तुम्हाला समोरनं सांगतोय स्वर्गाच्या राज्यातनं जर फायदा करून घ्यायचा आहे तर नेहमी परमेश्वराला काय बरं वाटतं ह्याच्याविषयी विचार करा. माझ्या विचारांना काय बरं वाटतं, माझ्या भावनेला काय बरं वाटतं हे तुम्ही विचार करू नका. तर तुम्ही देवाला जे बरं वाटतं त्याच्याविषयी विचार करा, म्हणजे तो आत्मरूपी परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला अधिक आशीर्वादांसाठी पात्र ठरू शकतो. हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर
त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.